नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आजच्या देश विदेशातल्या टॉप 15 घडामोडी. चंद्रकांत पाटील यांची जर्मनीच्या शिष्टमंडळासोबत बैठक पार पडली. जर्मनीत किमान 4 लाख कुशल व प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये रोजगारांच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जर्मनीला कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी महाराष्ट्र पुढाकार घेईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. याबाबत लवकरच महाराष्ट्र शासन आणि जर्मन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येणार असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या वर्ष 2024-25च्या सांस्कृतिक स्थळांच्या सूचीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांचा समावेश होण्यासाठी केंद्राने 12 गडांचे नामांकन केले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या 12 गडांचा सैन्य तळांसाठी वापर केला होता, त्यांचा यात समावेश केला गेला आहे. लडाखमध्ये चीनी सैनिकांनी भारतीय मेंढपाळांना थांबवलं आणि त्यांच्याशी वाद घातल्याचा दावा काँग्रेस पक्षाने केलाय. या दाव्यासोबतच काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबतचा एक व्हिडिओ देखील ट्विट केलाय, ज्यामध्ये चीनी सैनिक मेंढपाळांशी वाद घालताना आणि त्यांना थांबवताना दिसत आहेत. चीनी सैनिक लडाखमध्ये भारतीय मेंढपाळांना थांबवून त्यांच्याशी वाद घालत असल्याचं व्हिडिओमध्ये पाहायला मिळालंय. भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रात आपली ताकद सिद्ध केली आहे. भारतीय नौदलाने श्रीलंकेच्या एका जहाजाची सोमाली चाच्यांपासून यशस्वीपणे सुटका केली आहे. भारतीय नौदलाची 3 दिवसांतील ही तिसरी यशस्वी कारवाई आहे. याआधी नौदलाने अरबी समुद्रात शौर्य दाखवत सोमाली चाच्यांच्या तावडीतून एका इराणी जहाजाची सुटका केली होती. तसेच 19 पाकिस्तानी मच्छीमारांसह संपूर्ण जहाज वाचवले होते. छत्तीसगडच्या बिजापूर सुकमा सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा जवानांवर मोठा हल्ला केला. या नक्षलवादी हल्ल्यात सीआरपीएफचे कोब्रा कमांडो आणि छत्तीसगडचे 3 एसटीएफ डीआरजी जवानांना वीरमरण आलंय, तर 15 जवान जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमी जवानांना उपचारासाठी राजधानी रायपूरला पाठवण्यात आलंय. 2022च्या तुलनेत 2023 मध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीत भारताच्या स्थितीत थोडासा बदल झालाय. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालानुसार 2023च्या भ्रष्टाचार धोरणा निर्देशकात 180 देशांमध्ये भारत 93व्या क्रमांकावर आहे. या काळात भारताच्या एकूण धावसंख्येमध्ये कोणताही बदल झाला नाही, पण देशाच्या क्रमवारीत मात्र 8 स्थानांनी घसरण झाली आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या इस्रायल पॅलेस्टाईन संघर्ष संपवण्यासाठी भारत 2 देशांच्या अस्तित्वाच्या सिद्धांतावर आधारित तोडग्याला अनुकूल आहे, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी मंगळवारी सांगितलं. हमासने ऑक्टोबर महिन्यात केलेल्या हल्ल्यानंतर गाझामध्ये सुरू झालेले युद्ध थांबण्याची अद्यापही कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. याबाबत ते बोलत होते. ही भारताची भूमिका आहे. तसेच हा दीर्घकाळ सुरू असलेला संघर्ष थांबवण्यासाठी अनेक देशांचीही हीच भूमिका आहे, असे जयशंकर यांनी म्हटलंय. पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान भागात सोमवारी रात्री उशिरा कट्टरतावाद्यांनी अचानक हल्ला केलाय. यामध्ये 15 लोकांचा जागीच मृत्यू झालाय, तर अनेक जण जखमी झालेत. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले. त्यांना पकडण्यासाठी पाकिस्तानी सुरक्षा दल प्रयत्न करत आहेत. शहरातील सर्व नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आलंय. फ्रान्समध्ये शेतकऱ्यांकडून पॅरिसला घेराव. राजधानी पॅरिसला शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरने वेढा घातलाय. यामुळे पॅरिसकडे जाणाऱ्या महामार्गांवरील वाहतूक संथ गतीने मार्गस्थ होते. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतींचे प्रमाण वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू केले असून आता राजधानी पॅरिसची नाकाबंदी करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्यात. देशातील महत्त्वाची तंत्रज्ञान आणि आयटी सल्लागार सेवा कंपनी विप्रोने नोकर कपातीचा निर्णय घेतलाय. विप्रो त्यांच्या नफ्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न म्हणून ऑनसाईट शेकडो मिड लेव्हल कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या प्रतिक्रियेत आहे, असे वृत्तसूत्रांच्या हवाल्याने इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे. नोकर कपातीची माहिती देणाऱ्या सूत्रांनी म्हटले आहे की या महिन्याच्या सुरुवातीला प्रभावित कर्मचाऱ्यांना सूचना पाठवण्यास सुरुवात झाली होती. ऑनसाईट शेकडो मिड लेव्हल एक्झिक्युटिव्हजना जबाबदारीतून मुक्त केले जात आहे. मोरोक्को मधील एका बीचवर प्राचीन मानवांच्या पाऊलखुणांचे 2 मार्ग आढळून आलेत. त्यापैकी एक जगातील सर्वात मोठ्या प्राचीन पाऊलखुणांच्या मार्गापैकी एक आहे. या पाऊलखुणा तब्बल 90,000 वर्षांपूर्वीच्या आहेत. उत्तर आफ्रिकेच्या टोकावर 2022 मध्ये संशोधकांना या पाऊलखुणांचा जागेचा छडा लागला होता. तेथील जवळच्या बीचवरील विशिष्ट खडकांचा अभ्यास करण्यासाठी गेलेल्या संशोधकांना त्याची माहिती मिळाली होती.
मलेशियाच्या जोहोर राज्यातील सुलतान इब्राहिम यांनी बुधवारी देशाचा नवीन राजा म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा क्वाला लंपूर येथील राजवाड्यात पार पडला. मलेशियामध्ये राजेशाही मुख्यतः औपचारिक भूमिका बजावते, परंतु अलीकडच्या वर्षात त्याचा प्रभाव वाढलाय, ज्यामुळे राजाला राजकीय अस्थिरता कमी करण्यासाठी क्वचितच वापरल्या जाणाऱ्या विभेदकारांचा वापर करण्यास प्रवृत्त केले जाते. चायना जिओलॉजिकल सर्व्हेने आणि चीनी मीडियानुसार हेनान प्रांतातील सॅन मेंग्स्किया बेसिनमध्ये ड्रिलिंग करण्यात आले. त्या दरम्यान तेथील हे तेलाचे मोठे साठे सापडलेत. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. तेल खरेदीवर होणारा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने चीनने देशातील विविध ठिकाणी तेल साठ्यांचा शोध सुरू केला होता. चीन सरकारचे मुखपत्र सीसीटीव्हीने म्हटले आहे की गेल्या 50 वर्षांपासून या भागात तेल आणि नैसर्गिक वायूंचा शोध सुरू होता. आता हे तेलाच्या साठ्यांचा शोध मैलाचा दगड ठरणार आहे. साऊथचे मेगास्टार चिरंजीवी यांना नुकताच मानाचा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झालाय. या पुरस्काराची घोषणा होताच चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केलाय. चिरंजीवी यांना सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असा पद्मविभूषण जाहीर झाल्यानंतर चाहत्यांनी वेगवेगळ्या प्रकारे चिरंजीवी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय. त्यानंतर एका चाहत्याने त्यांचा फोटो हा टाइम्स स्क्वेअरवर झळकवल्याचे दिसून आले असून हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय. काही दिवसांपूर्वी भूमी पेडणेकरच्या भक्षक सिनेमाचा टीजर रिलीज झालाय. या टीजर मधून एका सत्य घटनेवर आधारित एक ज्वलंत सिनेमा बघायला मिळणार अशी चर्चा आहे. जबरदस्त टीजर नंतर भूमी पेडणेकरच्या भक्षकचा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. शाहरुख खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या भक्षक सिनेमात भूमी पेडणेकर निडर पत्रकाराची भूमिका साकारतीये.